नवरात्रीचा प्रत्येक रंग हा खास आणि ऊर्जा घेऊन येतो, पण आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो. दररोज आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांना समर्पित रंग भक्तांच्या मनाला देवतेची कृपा मिळण्यासाठी वापरला जातो. तर नवशक्तीचा जागर करताना प्रत्येक रंग हा आपल्याला 9 दिवसासाठी ऊर्जा देतो. तर चला मग जाणून घेऊया नवरात्रीचे 9 रंग आणि त्याचे विशेष महत्त्व. नवरात्रीचे हे 9 रंग 9 दिवस परिधान करण्याची परंपरा आहे. कारण हे रंग देवीच्या 9 रूपाशी संबंधित आहेत आणि ह्या उत्सवाचे महत्त्व वाढवतात. ही परंपरा रंगाचे महत्त्व आणि त्यासोबत दोन्ही गोष्टींमध्ये भरभराट आणि सकारात्मकता दर्शवते. तर चला पाहूया आता कोणते रंग आहेत. तर दिवस पहिला आहे पांढरा रंग. पांढरा रंग हा शांती, स्वच्छता आणि निर्मळतेचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पांढरा रंग परिधान केल्याने मन शांत आणि शुद्ध होते आणि शुभ आरंभीचा संकेत मिळतो. देवीच्या कृपेने मन प्रसन्न राहते आणि नवा अध्याय सुरू होतो. खूप जण शांत ध्यानासाठी किंवा प्रार्थनेसाठीही हा रंग निवडतात. चला मग पाहूया दुसऱ्या दिवशीचा रंग. दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल, जो उत्साह, प्रेम आणि शक्तीचे प्रतिनिधी आहे. लाल रंग ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवतो. देवीच्या भैरवी रूपाची ओळख दर्शवतो. हा रंग धैर्य आणि विजयाचे प्रतीक आहे. यामुळे नवरात्रीत तो महत्त्वाचा मानला जातो. तिसरा रंग हा निळा आहे. तिसऱ्या दिवसाचा रंग गडद निळा आहे, जो ज्ञान, शांतता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. हा रंग मनाला स्थिरता देतो आणि अंतर्मुख होण्यास मदत करतो. देवीच्या आणखी एका रूपाला सन्मान देताना गडद निळा ऊर्जा आणि समृद्धीची भावना वाढवतो. दुसऱ्या रंगापेक्षा गडद निळा तुलनेत शांत आणि गंभीरता वाढवतो. चला तर मग पाहूया चौथा रंग. चौथ्या दिवशीचा रंग पिवळा आहे, ज्याचा अर्थ आहे आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा. पिवळ्या रंगामध्ये मन प्रसन्न होते आणि ऊर्जा वाढवते. देवीच्या यशस्वी रूपामध्ये प्रतीक देखील मानले जाते. तर पिवळा रंग हा शुभ मानला जातो. पाचव्या दिवशीचा रंग आहे हिरवा, जो वाढ आणि नवसंजीवनी आणि समृद्धी दर्शवतो. हिरवा रंग हा निसर्गाशी जोडलेला असून तो मनाला ताजेतवानं करतो आणि नवी ऊर्जा भरतो. देवीच्या आनंदी आणि जीवनदायक रूपाला सन्मान देण्यासाठी हा रंग वापरला जातो. 6व्या दिवशीचा रंग कोणता? 6व्या दिवशीचा रंग आहे राखाडी, जो संतुलन, स्थिरता आणि व्यावहारिक प्रतीक आहे. राखाडी रंगामुळे मन स्थिर आणि शांत राहते. तो नवरात्रीच्या काळात बरोबरी आणि संयम वाढवतो. देवीच्या संयमी रूपाला दर्शवणारा रंग म्हणून राखाडीचा वापर होतो. तर 7वा रंग कोणता? 7व्या दिवशीचा रंग आहे केशरी, म्हणजेच नारंगी आहे, जो ऊर्जा, बल आणि उत्साह दर्शवतो. हा रंग सामर्थ्य आणि धैर्य वाढवतो. देवीच्या ताकदवान आणि युद्धवीर रूपाचं प्रतीक मानलं जातं. तो म्हणजे हा केशरी रंग. तर पाहूया 8वा रंग. 8व्या दिवशीचा रंग आहे मोरपिशी, म्हणजेच पार्श्व हिरवा किंवा पोपटी आहे, जो सौंदर्य आणि व्यक्तिमत्व आणि समृद्धी दर्शवतो. हा रंग मनाला आनंद देतो आणि देवीच्या प्रेमळ रूपाला सन्मान देतो. तर हा आहे मोरपिशी रंग. तर मग आता पाहूया 9व्या दिवशीचा रंग. 9व्या दिवशीचा रंग आहे गुलाबी, जो प्रेम, नम्रता आणि सद्भावाने प्रतीक आहे. गुलाबी रंगाने नवरात्रीची सुंदर आणि अंतिम दिवस प्रेमाने साजरा होतो. देवीच्या करुणामयी रूपाला आठवणीने अभिवादन केलं जातं. तर हा आहे नवरात्रीचा 9वा रंग. तर हे आहेत नवरात्रीचे 9 रंग, जे आपल्याला ऊर्जा आणि उत्साह निर्माण करतात. तर तुम्हाला नवरात्रीमधील कोणता रंग आवडला हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन नवीन नोटिफिकेशन मिळून जातील. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.